एक देश एक निवडणूक याला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता मिळाली आणि त्याच्यानंतर सगळ्यांनाच उत्सुकता आहे ती ही की एकच की कधी आणि कशी नेमकी ही निवडणूक होणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या सोबतच विधानसभेच्या निवडणुका होतील। मात्र जर एखादं सरकार बहुमताच्या अभावी कोसळलं तर नेमकं काय करायचं? या सर्व प्रश्नांवरती सरकारने घटना दुरुस्तीसाठी तयार केलेला मसुदा आता एबीपी माझाच्या हाती आलाय। त्यानुसार प्रस्तावित 129व्या घटना दुरुस्तीच्या नंतर एक देश एक निवडणूक ही व्यवस्था अंमलात आणली जाऊ शकते। घटनेमधील सध्याच्या कलम 82 नंतर 82 हे उपकलम या घटना दुरुस्तीने जोडलं जाऊ शकतं आणि याविषयी अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे। एकूण एक देश एक निवडणूक असा हा एक जो क्रांतिकारक बदल हा पुन्हा एकदा केला जाणार आहे आणि त्यासाठी जी घटना दुरुस्ती आहे त्या घटना दुरुस्तीचा मसुदा आणि त्या मसुद्याचे तपशील आपण लोकांना नक्की सांगू, कारण अनेकांना प्रश्न पडलाय की कशा प्रकारे एक देश एक निवडणूक याची अंमलबजावणी केली जाणार आहे। तर 129वा घटना दुरुस्ती विधेयक असं या घटना दुरुस्ती विधेयकाचं टायटल आहे आणि त्यासोबतच त्यांनी त्यात म्हटलंय की भारतीय संविधानामध्ये 82A असं एक नवं कलम जोडलं जाणार आहे आणि त्या 82A मध्ये नव्या स्वरूपाचे एक देश एक निवडणुकीविषयीच्या तरतुदी असतील। तर सध्याचं जे कलम 82 आहे त्या कलम 82 मध्ये काही बदल केले जाणार आहेत। त्यामध्ये असं म्हटलंय की लोकसभा निवडणुकांनंतर ज्यावेळी पहिल्यांदा लोकसभेचं अधिवेशन भरेल त्यावेळी राष्ट्रपती जे नोटिफिकेशन जारी करतील त्यानंतरचा जो 5 वर्षाचा कार्यकाळ असेल किंवा त्याला अपॉइंटेड डेट म्हटलं जाईल आणि त्यानंतर 5 वर्षांनी पुढली निवडणूक होणार असं गृहीत धरलं जाईल। मग त्या दरम्यानच्या काळात ज्या ज्या राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका होतील त्यांचा कार्यकाळ हा लोकसभेचा कार्यकाळ जेवढा उर्वरित उरलेला आहे तसा असेल। आता उदाहरणार्थ 2024 साली लोकसभेची निवडणूक झाली असेल आणि जर दुसऱ्या एखाद्या राज्याची 2026 साली निवडणूक झाली तर 2026 साली समजा पंजाबची निवडणूक झाली तर पंजाबची विधानसभा ही पुढच्या 5 वर्षांसाठी नसेल तर केवळ 3 वर्षांसाठी असेल आणि 2029ला ती विधानसभा विसर्जित केली जाईल। आता एक देश एक निवडणुकीसमोर जे दुसरं मोठं आव्हान होतं की समजा दरम्यानच्या काळात एखाद्या राज्याची विधानसभा विसर्जित झाली अशी स्थिती आणून की सर्व राज्यांच्या निवडणुका आणि सर्व देशाची लोकसभेची निवडणूक ही एकाच वेळी होईल अशी परिस्थिती 2034 पर्यंत आणली जाऊ शकते जर 2029 नंतर याचं इम्प्लिमेंटेशन सुरू केलं तर। मग तशा परिस्थितीमध्ये समजा राज्याची विधानसभा एका विशिष्ट टप्प्यावर विसर्जित झाली तेव्हा सुद्धा जो उर्वरित कालावधी असेल लोकसभेचा म्हणजे 2034 साली निवडून आलेली जर विधानसभा 2036ला विसर्जित झाली तर नव्याने 2036ला जी विधानसभा निवडून येईल काही कारणास्तव म्हणजे एखाद्या सरकारला विश्वासमत मिळालं नाही, बहुमत कोणालाच मिळालं नाही, हंग असेंब्ली झाली, सरकार स्थापन झालं नाही, विधानसभा विसर्जित झाली, नव्याने निवडणुका झाल्या तर नव्याने निवडून येणारी जी विधानसभा असेल ती लोकसभेचा कार्यकाळ फक्त जितका शिल्लक असेल तितक्याच काळाकरिता कार्यरत राहील आणि त्यानंतर पुन्हा एकदा नव्याने निवडणूक होईल। यामध्ये 2 नव्या व्याख्या ऍड करण्यात आलेल्या आहेत आणि ज्याला घटनात्मक दर्जा दिलाय तो म्हणजे सार्वत्रिक निवडणूक, ज्यावेळी संपूर्ण देशाची लोकसभा आणि सगळ्या विधानसभा एकत्रित होतील हा जो टायमिंग असेल त्याला सार्वत्रिक निवडणूक म्हटलं जाईल आणि ज्या दरम्यानच्या काळात होतील त्या मध्यावधी निवडणुका होतील। जेव्हा नोटिफिकेशन इश्यू केलं जाईल इलेक्शन कमिशन कडून तेव्हा त्या नोटिफिकेशन मध्ये जाहीर केलं जाईल की या विधानसभेची निवडणूक किती काळापर्यंत विधानसभा असेल म्हणजे 2 वर्षाची विधानसभा असेल का 3 वर्षासाठी आपण निवडून देतोय याची माहिती सुद्धा इलेक्शन कमिशन नोटिफिकेशन मध्ये देईल। अगदी सोमेश, धन्यवाद या माहितीसाठी। तर एक देश एक निवडणूक घटना दुरुस्तीमध्ये नेमकं काय आहे आपण जाणून घेऊयात। एक देश एक निवडणूक घटना दुरुस्ती 129वी घटना दुरुस्ती असेल। केंद्र सरकार अधिसूचना प्रसिद्ध करेल आणि त्या दिवसापासून याला अंमलबजावणीला सुरुवात होणार आहे। राज्यघटनेमधील कलम 82च्या नंतर एक नवं कलम म्हणजे 82A हे समाविष्ट होईल। लोकसभा निवडणुकीच्या नंतर राष्ट्रपती बोलावतील ती तारीख नियुक्तीची तारीख असू शकेल। नियुक्तीच्या तारखेच्या नंतर विधानसभांचे कार्यकाळ संपतील। निवडणूक आयोग एकाच वेळी लोकसभा आणि सर्व विधानसभेच्या निवडणुका घेईल।
त्यामुळे या घटना दुरुस्तीमध्ये अशा पद्धतीचे टप्पे असू शकतात. घटनेच्या भाग 15 मधील निवडणूक तरतुदी लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही ठिकाणी लागू राहतील. लोकसभेसोबत एखाद्या विधानसभेची निवडणूक अशक्य असेल तर आयोग राष्ट्रपतींना विनंती करू शकेल. उशिरा किंवा मध्यावधी निवडणुका झाल्या तर विधानसभेचा कार्यकाळ हा लोकसभा निवडणुकीपर्यंतच मर्यादित ठेवला जाईल. आयोग निवडणूक जाहीर करेल तेव्हाच लोकसभा आणि विधानसभेचा कालावधी सांगेल. लोकसभा मुदतीपूर्वी विसर्जित झाली तर पुढली निवडणूक उर्वरित काळासाठी होईल. तर घटना दुरुस्तीमागची मसुद्यातली कारणं नेमकी काय आहेत? सतत आचारसंहिता लागते आणि त्यामुळे प्रशासकीय कामांवरती परिणाम होतो असं कारण सांगितलं जात आहे. सोबतच सततच्या निवडणुकांमुळे जनजीवन विस्कळीत राहतं आणि प्रशासकीय अधिकारी कर्मचारी मूळ कामं सोडून सतत निवडणुकीच्या कामामध्ये असतात. अशी काही कारणं सध्या सांगितली जात आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.